विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या तासिकेमध्ये 11वीच्या राज्यशास्त्र या विषयाचा जो दुसरा भाग आहे तो म्हणजे तुलनात्मक शासन आणि राजकारण. या दुसऱ्या भागामध्ये एकूण 3 प्रकरणं आहेत. त्यामध्ये प्रकरण 4, प्रकरण 5 आणि प्रकरण 6. तर आपण या तासिकेमध्ये प्रकरण 4 जे आहेत ते म्हणजे संविधानिक शासन या प्रकरणाचा आढावा घेणार आहोत. त्या अगोदर आपण सुरुवातीला या दुसऱ्या भागाची जी काही प्रस्तावना आहेत ती पाहणार आहोत. यामध्ये बघा दिलेलं आहे, शासनाच्या 3 शाखा असतात. इथं एक तुम्हाला चार्ट दिलेलं आहे बघा. या ठिकाणी दिलेले आहेत देश, त्यानंतर खाली या ठिकाणी देशांची नावे दिलेली आहेत. भारत आहेत, युनायटेड किंगडम आहेत आणि अमेरिका आहेत. या 3 देशांच्या ज्या काही 3 शाखा आहेत शासनाच्या, त्यांचा परिचय आपण या ठिकाणी करून घेणार आहोत. आता 3 शाखा कोणकोणत्या असत्या तर त्यामध्ये कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. आता कायदेमंडळ काय करतं तर कायदेमंडळ हे कायदे तयार करत असतं. कोणत्याही देशाचे कायदेमंडळ असेल ते मग ते काय करतं, त्या देशातील कायदे तयार करण्याचं काम करतं. त्यानंतर दुसरी जी शाखा आहे ती म्हणजे कार्यकारी मंडळ. कार्यकारी मंडळ काय करते तर कायदेमंडळाने तयार केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करते. त्यामध्ये मग राजकीय कार्यकारी मंडळ असेल आणि नोकरशाही यांचा यामध्ये सहभाग होतो. तर त्यानंतर तिसरी जी शाखा आहे ती म्हणजे न्यायमंडळ. न्यायमंडळ काय करते तर न्यायमंडळ ही त्या देशातील कायद्यांचा अर्थ लावत असते. त्याचप्रमाणे कायद्यानुसार न्यायदान पण ती करत असते. अशा प्रकारे कोणत्याही देशामध्ये 3 शाखा ह्या महत्त्वाच्या असतात शासनाच्या, त्या म्हणजे कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. तेव्हा आपण सुरुवातीला भारताच्या बाबतीमध्ये उदाहरण घेऊया. भारतामधील जे कायदेमंडळ आहेत त्याला आपण संसद म्हणतो. आता संसदेमध्ये 2 सभागृह आहेत. त्यामध्ये एक आहेत लोकसभा आणि दुसरं आहेत राज्यसभा. हे काय करतं तर त्या ठिकाणी कायदे तयार करत असतं. त्यानंतर भारताचे जे काही कार्यकारी मंडळ आहेत, राजकीय कार्यकारी मंडळ, तर या कार्यकारी मंडळामध्ये राज्याचा प्रमुख असतो. आता आपल्या राज्याचा प्रमुख कोण आहे तर राष्ट्रपती. त्यानंतर शासनाचा प्रमुख पण असतो. शासनाचा प्रमुख कोण आहे भारतामध्ये तर प्रधानमंत्री किंवा त्याला आपण पंतप्रधान पण म्हणू शकतो आणि त्याचे असलेले मंत्रिमंडळ. त्याचप्रमाणे कार्यकारी मंडळामध्ये त्या देशातील नोकरशाहींचा पण समावेश होत असतो. नोकरशाही म्हणजे काय तर त्या देशातील प्रशासकीय यंत्रणा. त्यानंतर भारतामध्ये जे काही न्यायमंडळ आहेत तर ते या ठिकाणी एकेरी पद्धतीचं आहेत. सर्वोच्च स्थानी आहे सर्वोच्च न्यायालय, त्यानंतर उच्च न्यायालय, दुय्यम न्यायालय आणि इतर काही न्यायालय आहेत. हे काय करतात तर भारतातील कायद्याचा अर्थ लावतात आणि भारतामध्ये न्यायदानाचं काम करत असते. अशा प्रकारे भारतामधील शासनाच्या 3 महत्त्वाच्या शाखा आहेत. त्यामध्ये संसद, कार्यकारी मंडळ आणि सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, दुय्यम न्यायालय म्हणजेच न्यायमंडळ. त्यानंतर युनायटेड किंगडम या देशामध्ये ज्या काही शाखा आहेत शासनाच्या त्या पण या ठिकाणी दिलेल्या आहेत 3 शाखा. त्यामध्ये संसद आहेत. त्यांच्या संसदेमधील जे काही सभागृह आहेत त्यांची नावे अनुक्रमे हाऊस ऑफ कॉमन्स आणि दुसरं सभागृह आहेत ते म्हणजे हाऊस ऑफ लॉर्ड्स. हे त्या ठिकाणी कायदे तयार करण्याचं काम करतं. तसेच ज्याप्रमाणे आपल्याकडे राजकीय कार्यकारी मंडळ आहेत तसंच युनायटेड किंगडममधील जे काही राजकीय कार्यकारी मंडळ आहेत तर त्यामध्ये त्या देशाचा म्हणजे युनायटेड किंगडमचा जो काही राजा असेल किंवा राणी असेल तर ते राजेशाही घराण्यामधील आहेत. तो त्या ठिकाणी राज्याचा प्रमुख असतो. जसं आपल्याकडे राज्याचा प्रमुख कोण असतो राष्ट्रपती, तसं युनायटेड किंगडममध्ये राज्याचा प्रमुख हा त्या ठिकाणचा राजा असेल किंवा राणी, दोन्हीपैकी एक असतो. त्यानंतर त्या ठिकाणी शासनाचा जो काही प्रमुख आहे तो पण कोण असतो तर प्रधानमंत्री असतो. त्याचप्रमाणे जसं आपल्याकडे नोकरशाही आहेत त्याचप्रमाणे तिथे पण नोकरशाहीमध्ये प्रशासकीय यंत्रणा काम करत असते. आणि त्या ठिकाणी पण जे काही तिसरी शाखा आहे सर्वोच्च न्यायालय आणि इतर न्यायालय ही पण त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर तिसरा जो काही देश आहे तो म्हणजे जागतिक महासत्ता असलेला अमेरिका, ज्याला आपण USA असं पण म्हणतो. तर अमेरिकेमध्ये जी काही संसद आहेत
किंवा जे काही कायदे तयार करतं तर त्याला आपण काय म्हणतो तर काँग्रेस. त्या ठिकाणच्या संसदेचं नाव हे काँग्रेस असं आहे. तर त्यामध्ये हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह सिनेट त्या ठिकाणचं सभागृह आहे. आणि त्या ठिकाणचं जे काही राजकीय कार्यकारी मंडळ आहेत तर त्या राजकीय कार्यकारी मंडळामध्ये राज्याचा आणि शासनाचा प्रमुख त्या ठिकाणचा जो काही अध्यक्ष असेल, राष्ट्राध्यक्ष हा असतो आणि त्याच्याचबरोबर त्या ठिकाणी सचिव असतो. तसेच त्या ठिकाणी पण नोकरशाही म्हणून प्रशासकीय यंत्रणा काम करत असते. आणि अमेरिकेमध्ये पण सर्वोच्च न्यायालय आहेत, त्याचप्रमाणे राज्याचे सर्वोच्च न्यायालय आहेत व इतर काही न्यायालय पण त्या ठिकाणी आहेत. आता अशा प्रकारे आपण शासनाच्या 3 महत्त्वाच्या शाखांचा परिचय करून घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला देशांची उदाहरणे पण दिली होती. भारत असेल, युनायटेड किंगडम असेल, युनायटेड किंगडम म्हणजेच इंग्लंड आणि अमेरिका. आता हा जो दुसरा भाग आहे आपला तो म्हणजे तुलनात्मक शासन आणि राजकारण. या दुसऱ्या विभागामध्ये एकूण 3 प्रकरणं आहेत. त्यामध्ये चौथं जे प्रकरण आहे ते म्हणजे संविधानिक शासन, 5वे प्रकरण आहेत प्रतिनिधित्वाची संकल्पना आणि 6वे प्रकरण आहेत न्यायमंडळाची भूमिका. या 3ही प्रकरणांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी तुलनात्मक शासन आणि राजकारण म्हणजे काय ते आपण समजावून घेणार आहोत. आता जे काही चौथं प्रकरण आहे तर या चौथ्या प्रकरणामध्ये संविधान म्हणजे काय, तसेच संविधान म्हणजे अशी काही राजकीय तत्त्वे आहेत ज्यांच्या आधारे देशाचा कारभार चालतो ते पण या ठिकाणी या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. तसेच यामध्ये लोकांची आणि शासनाची कर्तव्ये, त्यांचे अधिकार जे काही सांगितलेले असतात ते सुद्धा आपण पाहणार आहोत. त्याचप्रमाणे राज्याची संरचना, त्याचप्रमाणे त्यातील विविध संस्था, या संस्थांचे परस्परांशी व नागरिकांशी असलेले संबंध संविधान निश्चित करते. तसेच यामध्ये केंद्र व राज्य यामधील जे काही सत्ता विभाजन आहेत ते सुद्धा या प्रकरणामध्ये नमूद केलेले आहेत. त्यानंतर आपण 5वे प्रकरण पाहणार आहोत आणि प्रकरण 6वे पण पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण या ठिकाणी दुसरा जो काही विभाग होता त्या विभागाचा परिचय करून घेतलेला, त्याची प्रस्तावना बघितलेली आहे. त्यानंतर प्रकरण 4 जे आहेत आता ते म्हणजे संविधानिक शासन. तर या प्रकरणामध्ये ज्या काही राजकीय संकल्पना आहेत, म्हणजे या प्रकरणातीलच्या अगोदर आपण राजकीय संकल्पना हा जो काही पहिला विभाग होता त्या पहिल्या विभागात आपण राष्ट्र, राज्य या संकल्पना अभ्यासलेल्या आहेत पहिल्या विभागामध्ये. पण विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी काय झालेलं तर यावर्षी काही सिलेबस हा वगळण्यात आलेला होता. तर त्यामध्ये पहिला जो विभाग आहे तो पहिल्या विभागातील 3ही प्रकरणं या शैक्षणिक वर्षासाठी म्हणजे 2020-21साठी वगळण्यात आलेले आहेत. त्यामुळे आपण ते पाहिले नाहीत. तेव्हा आपण आता या प्रकरण 4मध्ये जे काही महत्त्वाच्या ज्या काही संकल्पना आहेत त्यासुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामध्ये संविधान म्हणजे काय ते पाहणार आहोत. तसेच पहिल्या विभागामध्ये हक्क, स्वातंत्र्य, न्याय या संकल्पना पण दिलेल्या होत्या. तसेच हे जे काही हक्क असतात नागरिकांना दिलेले, हे हक्क नागरिकांना कोण देतं, त्याचप्रमाणे देशाचे संविधान नागरिकांना हक्क देते व त्याचे संरक्षण करत असते. तेव्हा संविधान हे अत्यंत महत्त्वाचे असते. म्हणून आपण या प्रकरणामध्ये संविधान म्हणजे काय ते पाहणार आहोत. आता या ठिकाणी दिलेलं बघा, संविधान म्हणजे काय. तर संविधान हा एक अशा प्रकारचा देशाचा जिवंत दस्तऐवज असतो. तो काय करतो तर तो त्या देशाचा कारभार कसा चालवावा हे त्या ठिकाणी सांगत असतो. म्हणजे त्या संविधानामध्ये देशाचा कारभार कशा प्रकारे केला जावा हे त्यामध्ये नमूद केलेले असते. आता हे जे काही संविधान असतं या संविधानामध्ये 3 महत्त्वाचे परस्पर संबंधी घटक असतात. कोणत्याही संविधानामध्ये 3 महत्त्वाचे परस्पर संबंधी घटक हे असतात. तेव्हा ते 3 घटक कोणते आहेत ते 3 घटक आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर त्यामध्ये पहिला घटक आहेत नियमांचा संच, दुसरा घटक आहेत अधिकारांचा संच आणि तिसरा घटक आहेत उद्दिष्ट व मूल्यांचा संच. आता संविधानामध्ये हे जे 3ही घटक आहेत हे 3ही घटक एकमेकांशी संबंधित असतात. तेव्हा आपण या संविधान म्हणजे काय या उपघटकामधील जे काही संविधानाचे जे काही महत्त्वाचे परस्पर संबंधी घटक आहेत त्या घटकांचा परिचय करून घेऊया. आता पहिला घटक आहे तो म्हणजे नियमांचा संच. आता या घटकामध्ये काय आहे तर या घटकामध्ये संविधानात काय असतं तर कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ
या शासनाच्या ज्या काही 3 विभाग आहेत किंवा ज्या 3 शाखा आहेत, या 3 शाखांची संरचना, त्यांचे अधिकार, त्यांची कार्य आणि त्यांची कर्तव्य या संबंधीचे नियम हे सांगितलेले असतात. कशामध्ये? तर नियमांच्या संचामध्ये. शासनाच्या ज्या काही 3 शाखा आहेत, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ, या 3 शाखांची संरचना, त्यांना दिलेले अधिकार, त्यांचे कार्य आणि कर्तव्य या संबंधीचे नियम या घटकामध्ये दिलेले असतात. त्याचप्रमाणे प्रत्येक शासन विभाग हा त्यांना नेमून दिलेल्या अधिकार कक्षेतच काम करेल याचीही दक्षता किंवा याची काळजी त्या ठिकाणी संविधान घेत असते. ते पण याच घटकामध्ये दिलेले आहेत. तसेच याकरता इतर जे काही 2 शासन असतील, ते 2 शासन विभागांना 3ऱ्या विभागावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार पण दिलेले असतात. आता या ठिकाणी आपण ते अधिकार कसे दिलेले असतात ते पाहूया उदाहरणाच्या स्वरूपामध्ये. आता उदाहरण म्हणून या ठिकाणी अमेरिकेमध्ये अध्यक्ष आहे वा त्यांचे जे काही अधिकारी असतील, या अध्यक्षांनी व त्यांच्या अधिकारी यांनी त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन केल्यास, म्हणजे त्या अमेरिकेच्या अध्यक्षांना आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना जे काही अधिकार संविधानाने दिलेले आहेत, त्या अधिकारांचं उल्लंघन केल्यास त्यांना पदच्युत करण्याची तरतूद ही पण या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तसेच शासन काय करू शकते किंवा काय करू शकत नाही यावरही संविधानामध्ये मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारे या पहिल्या घटकामध्ये नियमांचा संच जे आहेत, यामध्ये शासनाच्या ज्या काही शाखा आहेत त्या शाखांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी काही नियम आहे, त्या नियमांनाच नियमांचा संच असं म्हटलं जातं. त्यांनी काय करायला पाहिजेत, त्यांच्या अधिकाराच्या अंतर्गत राहून त्यांनी त्या ठिकाणी काम करायला पाहिजेत किंवा अधिकारांचं उल्लंघन केलं तर त्यांना पदच्युत पण करण्याची या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो म्हणजे अधिकारांचा संच. आता यामध्ये काय आहे, तर यामध्ये संविधानानं काय केलं आहे, नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य नमूद करते. कोण? तर संविधान. संविधान काय करते? नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य नमूद करत असते. तसेच या नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण पण कोण करतं? संविधानच करत असतं. तसेच प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, सन्मान आणि प्रतिष्ठा यानुसार आयुष्य जगता यावं यासाठी विविध अधिकार पण दिलेले असतात. कोणाला? तर नागरिकांना. कोणी? तर संविधानाने. का? तर त्यांना त्या ठिकाणी आपलं आयुष्य त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे जगता यावं, स्वातंत्र्याने, सन्मानाने आणि प्रतिष्ठितपणे जगता यावं यासाठी अधिकार हे दिलेले असतात. परंतु ज्यावेळेस मात्र या अधिकारांना मर्यादा पण या ठिकाणी घालण्यात आलेल्या असतात, म्हणजे त्यांना त्या ठिकाणी मर्यादा पण दिलेल्या असतात. आता त्यावर काही बंधने पण दिलेली असतात. म्हणजे जरी नागरिकांना अधिकार दिले असते तरी त्या ठिकाणी काही बंधनेही घालण्यात आलेली आहेत. आता कोणती बंधने आहेत तर आपण त्या ठिकाणी भारताच्या बाबतीमध्ये बघूया उदाहरण म्हणून. आता भारतीय संविधानामध्ये नागरिकांना मूलभूत हक्क या ठिकाणी दिलेले आहेत, पण त्याचबरोबर त्या हक्कांवर मर्यादाही घालण्यात आलेल्या आहेत. केवळ अधिकार देणे पुरेशी नसतं, तर त्यांच्या संरक्षणाची पण व्यवस्था करणे गरजेचे असते. म्हणजे नागरिकांच्या अधिकाराचं संरक्षणही त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. आता भारतीय संविधानामध्ये लोकांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केलेला आहे. विविध मार्ग त्या ठिकाणी संविधानामध्ये नमूद केलेले आहेत. आता नागरिकांच्या अधिकाराचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही प्रामुख्याने भारतामध्ये न्यायमंडळाला दिली आहे. न्यायमंडळ काय करतं तर न्यायमंडळ हे नागरिकांच्या अधिकारांचे जे काही अधिकार असतील त्या अधिकारांचं संरक्षण करणं हे न्यायमंडळाचं काम असतं. अशा पद्धतीने या 2 घटकांमुळे काय आलेलं आहे तर शासन, समाज व व्यक्ती यांचे परस्पर संबंध निश्चित करणारी एक चौकट या ठिकाणी तयार होत असते. अशा प्रकारे आपण दुसरा जो काही घटक होता तो म्हणजे अधिकारांचा संच तो या ठिकाणी बघितलेला आहे. त्यानंतर तिसरा जो घटक आहे तो म्हणजे उद्दिष्टे व मूल्यांचा संच. या तिसऱ्या घटकामध्ये संविधानामध्ये उद्दिष्टे आणि जी काही मूल्य असतात ते मूल्य नमूद केले असतात. यावरून संविधान निर्मितीमागील उद्देश हा स्पष्ट होत असतो. उदाहरणार्थ जगातील सर्वात जुन्या संविधानांपैकी
एक असलेल्या अमेरिकन संविधानामध्ये त्याच्या निर्मितीमागील उद्देश पण घोषित करण्यात आलेले आहेत। या संविधानाद्वारे न्याय प्रस्थापित करता यावा, त्याचप्रमाणे देशांतर्गत शांतता आणि संरक्षण द्यावे, सार्वत्रिक लोककल्याण साध्य करावे, त्याचप्रमाणे आम्हाला व आमच्या वंशजांना स्वातंत्र्याचे वरदान मिळावे, यासाठी हे संविधान अस्तित्वात आलेले आहे। अशाच प्रकारच्या उद्दिष्टांनी भारतीय संविधानाचाही पाया हा रचला गेलेला आपल्याला दिसून येतो।